आज जर नर्मदाताई असत्या तर त्यांना हे सगळं चाललं असतं. काय मारायचं असतं की नाही तर तेव्हाच मारलं असतं. अमृता आणि त्यांच्यामध्ये बरंच भांडण झालं, म्हणजे कॉलेजवरून आणि कपड्यांवरून. मदत करणाऱ्या माणसाचं नाव टिंब टिंब किल्लेदार आहे. ते नाव माणसाचं नाहीये, एका बाई माणसाचं आहे. काय विचार केला माझ्या ऑफरचा? आपण भेटू शकतो का? ब्युटी पार्लरच्या अपॉइंटमेंटपेक्षा मला जे बोलायचं आहे ते जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे अपॉइंटमेंट कॅन्सल कर. छान आहे की नाही? का माझ्या खोलीतल्या आरशावर पण तुझा विश्वास नाहीये? खूप छान आहे फिटिंग, एकदम रापचिक दिसतेस तू, म्हणजे खूप सुंदर दिसतेस तू. असं काय फरक पडलाय यांनी? काय फरक पडलाय? ज्यानं की या ड्रेसमुळे तुझं वय 40 वरून एकदम 20वर आलंय. आता तू खऱ्या अर्थाने माझ्या वयाची वाटतेस, नाहीतर त्या साडीत तू माझी आई दिसायचीस. म्हणजे आई सारखी दिसायचीस. घट्ट आहे का हा? नाही ग, उलट ना अजून थोडा टाईट असताना तरी चाललं असतं, पण मीच नको म्हंटल. उगाच आत्या आजीला टेन्शन. ए अमृताताई, हे गणित सुटत नाहीये. अरे ते जाऊ दे, आधी मी सोडवलेलं हे गणित बघ. आईच्या गावात गणित नाही, एखादं कोड सोडवल्यासारखं वाटते. ताई ताई नाही, तुझ्या कॉलेजची मैत्रीण वाटते. महिने जगत नाही सांगताय ती काय भाषा झाली की काय? हा, तुझ्या अंगात पैलवानापेक्षा जास्त ताकद आलीच दिसते. दाखवते माझी ताकद. झालं की अगं बास. अमृताई, चल ना माझ्या बरोबर. आपण घरातल्या सगळ्या गाद्या गोळा करू. म्हणजे आता आपल्यालाच वाचवायला लागणार ना नरसिंह भाऊजींना. म्हणजे आपण गाद्या गोळा करू आणि भाऊजी जिथे उभे असतील ना तिथे आपण त्या गाद्या ठेवू. म्हणजे भाऊजीला बघून शुअर शॉट बेशुद्ध पडणार. आणि म्हणजे पडले तर गादीवर पडतील ना, म्हणजे जरा कमी लागल. झालं की अगं, मी त्या टेलरच्या माणसाला पैसे देऊन येते. भाऊजी, तुम्हाला काही सुचत नसेल तर आपण नंतर बोलायचं का? युगंधरा सरतापेला ओळखतेस का? हो, म्हणजे त्यांना सगळेच ओळखतात. त्या तुला ओळखतात? नाही, म्हणजे एकदा नीट आठव आणि सांग. दादा, काही प्रॉब्लेम झालाय का? अहिल्या, काही आठवतंय का तुला? हो, आठवलं. एकदा एका कर्वे नावाच्या पत्रकाराने माझा इंटरव्ह्यू घेतला होता एका मॅगझिनसाठी. कुठलं मॅगझिन? पीपल अँड स्टाईल. तुझा इंटरव्ह्यू घ्यावा असं का वाटलं त्याला? दोन्हीकडून राजकीय घराण्यांशी संबंधित असल्यामुळे असेल कदाचित, किंवा माझं सोशल वर्क बघून त्यांना वाटलं. काय सोशल वर्क केलंयस आजपर्यंत? अरे केलंय की. असं काय म्हणतोस? त्या ब्युटी पार्लरच्या बाईला किती श्रीमंत गेले तिने आतापर्यंत. वामन, तू मध्ये बोलू नकोस. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन अहिल्या, तो कर्वे युगंधरा सरतापेचा माणूस आहे. हो का? मला हे माहीतच नव्हतं. म्हणजे त्यांच्याशी बोलतानाही मला असं काहीच नाही वाटलं. ठीक आहे,
यापुढे लक्षात ठेव, बरा माणूस नाही येतो त्याच्यापासून लांबच राहा. नाही आता तुम्हीच सांगताय म्हणून मी लक्षात ठेवेन, पण यात माझी काही चूक आहे असं मला तरी वाटत नाही. बरोबर आहे तुझं, आणि तू चुकलेस असं मी एकदाही म्हणालो नाही. पण आपली बुद्धिमत्ता पाहता आपल्याकडे अनेक लोक येऊन गडबड करू शकतात. त्यामुळे वागताना बोलताना जरा भान ठेव, एवढंच मला म्हणायचंय. मी राजकारण लहानपणापासून पाहत आले. राजकारण पाहण्यापेक्षा जर समजून घेतलं असतंस ना तर जास्त मजा आली असती तुला. अच्छा, म्हणजे राजकारण हे मजेसाठी केलं जातं हे मला आज नव्यानेच कळलंय. ह्या पुढे लक्षात ठेव, परत जर त्या कर्वेचा फोन आला तर वाकनिसाना सांग पुढे काय करायचं ते बघतील. माझा गुंडगिरीवर विश्वास नाही. वामन, समजाव हिला. घरातले वाद चव्हाट्यावर यावेत म्हणून विरोधकांनी टाकलेल्या गळाला जवळजवळ मिठी मारते ही. आणि हो, श्रीपूरच्या जागेसाठी मी तुझ्या नावाचा आग्रह धरला नाही, धरणार नाही. कारण माझे सुद्धा काही तत्व आहेत. अच्छा, म्हणजे मग मी शांत राहायचं आणि जे होतंय ते पाहायचं. आमदार व्हायची एवढीच इच्छा असेल तर मी शब्द टाकेन, विधानसभा नाही तर निदान विधान परिषद मिळवू शकतो आपण. गुड. काय मग भावी आमदारीणबाई? विधानसभा नाही तर निदान विधान परिषद तरी. हा, परमेश्वरा जरा बुद्धी दे रे हिला, आणि शक्य झालं तर हिचंही भलंच कर. रवशाच्या म्हशीला तसं तर झालं नसेल ना? 11 वाजून गेले, अजून हैल्याबाईंचा पत्ता नाही. हा उशीर तिला झालेला नाहीये, तिला उशीर करायला भाग पाडण्यात आलाय असं मला वाटतंय. किंवा बाई पुस्किताना निघाली नाही म्हणजे तिकडे जाऊन पलटली आणि इकडच्या गोष्टी नरशिंह खणखणीत वाजणारच अशी खात्री पटली तरच मी ते बाजारात फेकते. आणि अहिल्या असं नाणं आहे की एकदा बाजारात वाजलं सगळ्या किल्लेदारांच्या कानठळ्या बसणार. बसणारच. लावू का फोन? आता आपण विहिरीच्या भूमिकेत आहोत, तहान लागलेल्या माणसाच्या नाही. तेव्हा ही चाल तिलाच खेळू दे. पण समजा तिच्याकडून उत्तर नाही आलं तर? असं नाही होणार. समजा नाही आलं तर? तर कर्वे नावाचं चालतं बोलतं शस्त्र पुन्हा तिच्यावर सोडून द्यायचं. ठीक आहे, मी कर्मला जाऊन भेटतो. लक्षात असू द्या, घाई घाईत कुठलाही निर्णय नको. इथं कोणाला घाई? मला आहे, पण ती अहिल्याला कळता कामा नये. जशी तुझी इच्छा.
अगं ये जानकी, कुठं तुझा परकर पोलका आणि कुठे तुझी साडी? कुठे घेऊन चालली तुला तुझ्या नशिबाची गाडी? कुठे आहे तुझा बांध आणि कुठे तुझी शेती? कुठं झटकून आलीस तुझ्या गावाकडची माती? ते मी नाही, अमृताने. कशी दिसते मी? माझ्या बरोबर चल. चल. आता बाई, मला वाटतं हा ड्रेस आता छान दिसतोय हिला, कारण यात वावगं असं काहीच नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुलाही हा ड्रेस आवडेल आणि तुझं काहीच ऑब्जेक्शन नसेल. नाही काय आहे, असं झालं की या आपल्या घरातलं, हिचं कॉलेज आणि हिचे कपडे याबद्दलचं सगळं रामायण बंद होईल. तिला आवडलंय का पण हे, का तू लागतोय सगळं? तिलाच विचार ना. आणि मी इथे कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी आलेलो नाहीये, तुझं मत विचारायला आलोय. छान दिसतेस. पांडुरंग शपथ. तुझ्यासारखं येता जाता पांडुरंगाला नाही वेठीला धरणार मी. सांगितलं ना एकदा छान दिसतेस म्हणून. ती पांडुरंगाला बांधते आणि तू मला बांधतेस. दोघींच्या सवयी सारख्याच. जाग बाई, कानामागे काजळ लावून घे, दृष्ट लागेल नाही तर कोणाची तरी. जाते आणि लावून घेते.
तू जे काही बोललीस ते मनापासून बोललीस नातेबाई. बरं वाटलं मला, कारण या घरात खऱ्या अर्थानं जानकीची काळजी करणारं कोणी असेल तर ते तू आहेस. आणि तुझ्या परवानगीशिवाय हे काहीही शक्य नव्हतं. आभारी आहे मी तुझा. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, जानकी ताई किल्लेदार का? हा, बोलतीये. कोण बोलतंय? अभिनंदन. का? अहो, तुमचं एक मोठं गुपित कळलं आम्हाला. तुमच्या आईच्या गावातली मैत्रीण तुमची चुकलं बर का? तुमची बालमैत्रीण वनिता. वनिता नावाचं गुपित. अरे राग्या, मानलं तुला. बाईशी कसं बोलावं हे तुझ्याचकडनं शिकावं बघ. आणि बाईची कसं खेळावं हे तुमच्याकडनं शिकावं. खेळावं नाही, खेळावं नाही, खेळावं मन छळावं. असा त्रास देणार आहे हिला दुर्योधनानं द्रौपदीला पण दिला नसेल असा. पण तिनं असं काय घोडं मारलं तुमचं? मला एक सांग, दुर्योधनानं का त्रास दिला असेल द्रौपदीला? आंधळ्याचं पोरगा आंधळ असं म्हणाली ती. अहो, अहंकार दुखला ना तिचा. माझा सुद्धा अहंकार दुखावला गेलाय. माईलाही कुठली दीड दमडीची पोरगी मोलकरीन आमच्या घरामध्ये आणि मला लाचार करून गेली आहे. माझ्या बायका आणि पोरांसमोर माझा अपमान केलाय. सोडणार नाही मी तिला, सोडणार नाही. इथं मांडीवर बसवलं नाही ना तर परशुराम किल्लेदार नाव नाही सांगणार. हो, बरोबर आहे परशुशेठ. पण महाभारताचा शेवट काय झाला माहिती ना तुम्हाला? अरे माहिती रे बाबा, म्हणून तर दुर्योधनाने केलेल्या चुका आपण करायच्या नाहीत. म्हणजे आत्याबाईच्या डोक्याकडे नाही पायाकडे बसायचं. एकदा का आत्याबाईची मर्जी संपादन केली की मग बघ या द्रौपदीचं वस्त्रहरण चालू. ये ढेंचक ढेंचक. अरे बघतो काय साडी गुंडा. पांडुरंगा, हे काय होतंय माझ्या बरोबर? माझं चुकलं. यांना सांगितलं नाही, यांच्याशी खोटं बोललं ना, म्हणून घडतंय सगळं. असं का होतंय? मी काय करू आता? जानकी, काय बडबडतेस स्वतःशीच? हे बघ, तू काळजी करू नकोस. मी आत्याबाईंशी बोललोय आणि त्यांनी मनापासून तुला कॉलेजला जाण्याची परवानगी दिली आहे. अशी थरथरतेस का कोकरासारखी? हे बघ, तू आता निश्चिंत मनाने कॉलेजला जाऊ शकतेस. एक्सक्यूज मी. तुमची प्रायव्हसी डिस्टर्ब होणार नसेल तर मी काही बोलू? अमृता, मस्करी करते. ऍक्च्युली ना मी खूप एक्सायटेड आहे जानकी कॉलेजला येणार आहे म्हणून. आणि ते सुद्धा काकूबाई सारखी साडी न नेसता पंजाबी ड्रेसमध्ये येणार आहे म्हणून मी खूप खुश आहे. मी आत्ताच तिच्याशी याच विषयावर बोलत होतो.
आत्याबाईंनी मनापासून तिला कॉलेजला जायला परवानगी दिली. खरंच? हम्म. कॉंग्रॅट्स. तुझंही अभिनंदन केलं पाहिजे, कारण जानकी कॉलेजला जाणार यासाठी तूही खूप उत्साह दाखवलास. त्याबद्दल तुझंही अभिनंदन. काहीतरी काय बाबा, जानकी कॉलेजला जाणार ही चांगलीच गोष्ट आहे. त्याला मी सपोर्ट केला तर कौतुक कसलं त्यात? बरं, तुम्ही दोघेही बोलत बसा, मी आलो. जानकी, काय झालंय? अगं तू का टेन्शन घेतेस? मी आहे ना. अगं बघ, आता जानकी देवी आमच्या कॉलेजला येणार ना, मग त्यांची एंट्री एकदम ढासू झाली पाहिजे ना. त्यासाठी वातावरण निर्मिती नको का करायला? त्यामुळे मी एक मिनिट. हॅलो, हा निघते. हो, पोचतेच आहे. चल बाय. हा. तुमची बालमैत्रीण वनिता नावाचं गुपित